मुंबईतील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवतीर्थावर जाहीर सभा होणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, त्यांनाच विचारूयात। ताई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत, काय सांगाल? आज हिंदुत्वासाठी लढणारे दोन्ही नेते, दोन्ही वाघ आज व्यासपीठावर येतात आणि मला असं वाटतं राजगर्जना तर जोरातच होणार। आणि नरेंद्र मोदी साहेबांचं सांगायचं म्हणणार तर 2 टर्म मध्ये त्यांनी जे काम केलंय ते मला असं वाटतं त्यांच्या पुढे काम असं करणारे पंतप्रधान कधी आपल्याला लाभणारच नाही। म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला मोदींनाच आणायचंय। जर भारत सुरक्षित आणि संस्कृतीत बघायचा असेल तर आपल्याला नरेंद्रजी मोदींना परत निवडून आणावंच लागेल। त्यासाठी राजसाहेबांनी आम्हाला सर्व महायुतीमधून सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि आम्ही सुद्धा मनसेमधनं राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय तो आम्ही मनसेप्रमाणे सगळेजण खूप जोरदार सगळीकडे महाराष्ट्रात जे कॅन्डिडेट दिलेले आहेत बीजेपी आणि सेनेचे तिथे मनापासून आमचे सगळे पदाधिकारी सहकारी खूप जोराने काम करतोय। आणि मला असं वाटतं येत्या 20 तारखेला खूप जोरदार मतदान होऊन येत्या जूनच्या 4 तारखेला गुलाल हा महायुतीचाच उडेल, एवढंच बोलेन। आजच्या सभेचा कितपत फायदा होईल असं वाटतंय? मला असं वाटतं देशामध्ये मोदी जी लाट आहे आणि सतत मोदी जे नाव आहे हे मला असं वाटतं पुसलं जाणार नाही। कारण राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलेला आहे, कारण राजसाहेब म्हणतात जेव्हा चुकतं तेव्हा आम्ही बोलतो सुद्धा आणि जेव्हा चांगलं होतं तेव्हा आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो आणि प्रत्येक कामाचं साहेबांनी अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। आणि मला असं वाटतं येत्या 4 तारखेला जे व्यासपीठावर जे आज जी गर्जना होईल ती 4 तारखेला नक्कीच बरसणार आहे। ताई, राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून काही सूचना वगैरे देण्यात आल्यात का? नाही, साहेबांनी हा आत्ताच्या वेळेला फक्त पाठिंबा दिलेला आहे। अजून पुढची वाटचाल आहे ती फक्त साहेबच ठरवतील। आम्ही फक्त आमच्या साहेबांचा आदेश पाळतो आणि त्याच्यावरती आम्ही ठाम काम करत राहतो। काय सांगाल, ठाकरे विरुद्ध ठाकरे कुठेतरी लढत दिसते? नाही, आम्हाला फक्त राजसाहेबांनी जे आदेश दिले आणि महायुती जे पाठिंबा दिले राजसाहेबांनी त्याप्रमाणे आता आम्ही करतोय। आम्हाला दुसरे ठाकरे बद्दल माहिती नाही, आम्ही बाळासाहेब आणि फक्त राजसाहेब ठाकरेलाच मानतोय आणि राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कुठेतरी उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। ते आम्हाला काही माहित नाही, आम्ही फक्त राजसाहेबांनी जो आदेश दिलाय तो पालन करतो, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच बोलू शकत नाही। ताई, मला सांगा आज राज ठाकरेंची सभा आहे, तुम्हाला काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि महायुतीमध्ये कसा समन्वय आहे? कारण बरेच मित्र पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याचबरोबर जो आहे शिवसेना आहे, जी शिंदेची शिवसेना आहे, सर्वच पक्षांमध्ये कसा समन्वय? मला असं वाटतं जेव्हापासून उमेदवार आम्हाला दिला गेला, आम्ही ठाण्यामधनं आमच्या सर्व या भगिनी आम्ही सगळ्या मैत्रिणी ठाणे शहरातनं हा जो मॉब तुम्ही बघताय हा ठाणे शहरातनं आलेला आहे आणि ठाणे शहरामध्ये जो आम्हाला जो उमेदवार दिलेला आहे तो महायुतीचा आहे। आणि महायुतीत जेवढे पक्ष आहेत तेवढे एकजुटीने रोज सकाळी 6 वाजल्यापासून मॉर्निंग वॉक पासून तर नाईट पर्यंत ज्या काही चौक सभा होतात तोपर्यंत सर्व पक्ष एकत्र राहून तेवढ्याच जोरात काम करतायत। कारण की आमचं ठरलेलं आहे की आम्हाला नरेंद्र मोदीजींना आणायचंय। जन जन की गूंज सुनो अब मन की पुकार, 24 में फिर होगी मोदी जी की सरकार। चाहे जितना कोशिश कर लो हजार, 24 में फिर होगी मोदी जी की सरकार। झोपड़ी की जगह पक्के मकान किया, शौचालय घर में दे इज्जत सम्मान दिया, राशन दे पूरा किया भूखों की मार। 24 में फिर होगी मोदी सरकार। दुनिया में बजा दिया है भारत का डंका, चोरों लुटेरों की जला दिया है लंका। राम राज का सपना करने साकार, 24 में फिर होगी मोदी जी की सरकार।
काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा होती, कसा उत्साह आहे? आज या ठिकाणी आता हे 5वं चरण लोकसभेचं चालू आहे आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढ्या काही सभा घेतलेल्या आहेत त्याला जो भारतीय जनतेनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यावरून या ठिकाणी हे लक्षात येत आहे की भारताचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदीच होणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, मनसे, रिपाई आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी याच पक्षांचा अतिशय मोठा विजय या ठिकाणी होणार आहे असं या सभेवरून एकंदरीत येणाऱ्या लोकांवरून दिसत आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर आज राज ठाकरे पहिल्यांदा नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर असणार आहेत. कसा एकंदरीत या सगळ्याचा माहोल पाहायला मिळतोय? म्हणजे खूपच व्यवस्थित झालंय की राज ठाकरेंनी सपोर्ट केलाय. मशिदीवरून फतवे येतात, फक्त काँग्रेसला मतदान करा, काँग्रेसला मतदान करा. राज ठाकरे पहिले हिंदुत्ववादी आहेत की त्यांनी बीजेपीला सपोर्ट केलाय. कसा उत्साह एकंदरीत पाहायला मिळतोय महायुतीच्या उमेदवारांचा? खूपच चांगला. बघा तुम्ही 40-42 सीट येणार. तुम्ही काय सांगाल, कसा उत्साह इथे पाहायला मिळतोय? उत्सव पाहायला भेटतो म्हणजे असं आहे की ही जी सभा जी आजची शिवाजी पार्कमध्ये जी आयोजित केलेली आहे ती सभा राज ठाकरेंनी इथे सभा ही आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये मोदी, एकनाथ शिंदे यांना सगळ्यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि ही सभा म्हणजे एकदम महत्वाचीच आहे. कारण काय मुंबईमध्ये अशी सभा आजपर्यंत मोदीची झालेली नाही आणि ही पहिली सभा मोदीची या जय जय श्रीराम या शिवाजी पार्कमध्ये जी होते ही महत्वाची सभा आहे आणि त्याच्यासाठी लोक इकडे ह्या सभेसाठी भरपूर लांब लांबून लोक येत आहेत आणि सुट्ट्या करूनच येत आहेत. काय लोकांनी खाडे केलेत, काय लोकांनी सुट्ट्या केल्यात, पण या सभेला काय लोकांनी प्रतिसाद पण दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी जे कामं केलेली आहेत ती कामं त्यांच्या पार्टीतल्या सगळ्या लोकांनी कामं करून दाखवलेली आहेत. त्याच्यावरून लोकांना कळते की बीजेपी सरकार म्हणजे ही युती जी आहे, शिवसेना, बीजेपी, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पार्टी, ही जी युती जी आहे ही सगळ्यात महत्वाची युती आहे. कारण काय ह्या लोकांनी जे युतीचे जे नाटकं केली होती, मायावती ह्यांना त्यांना घेऊन सगळी युती करायचं, फोडायचं, यांच्यानी काय झालं नाही आणि यांच्याबरोबर कोणी राहिलेलं पण नाही आणि ह्यांना कोणी होणार पण नाही. दुसरी गोष्ट, जो राज्य चालवतोय तो जगाला दिसतोय आणि जग बघते की नरेंद्र मोदी सारखा असा पंतप्रधान आजपर्यंत होणार नाही आणि होऊ शकणारही नाही. याच्यासारखा आज व्यक्ती, सगळ्यांचा मायबाप म्हणजे सगळ्यांचा कुटुंब, हा एक प्रश्न त्यांनी मांडलेला आहे आणि ह्या प्रश्नामध्ये त्यांनी दाखवूनही दिलेला आहे की मोदी हा सगळ्यांचा कुटुंब आणि सगळ्या घरामध्ये घर घर मोदी, घर घर मोदी, यूपी मोदी, सगळ्या ठिकाणी मोदीचंच नाव निघतंय. बस याच्यावरून आणखी बोलण्यासारखं अजून काय नाही. बस हेच लई आहे. जय मोदी, जय जय मोदी, जय श्रीराम. तुम्ही काय सांगाल दादा, कसा प्रतिसाद आहे महायुतीच्या उमेदवारांना? आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची देखील जाहीर सभा होती. मोदीच येणार, अब की बार मोदी सरकार. नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो. एकंदरीतच जर आपण बघितलं तर महायुतीच्या उमेदवारांमध्ये जसा उत्साह आहे तसा कार्यकर्त्यांमध्येही आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये आज महाविजय संकल्प सभा जी आहे ती शिवाजी पार्कवर संपन्न होताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह संकेत देशपांडे, शिवतीर्थ, मुंबई. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.